Hello student, our next video. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं तर सरफेस टेक्स्चर, रफनेस, ले, फ्लॉ ह्या डेफिनेशन्स म्हणजे काय असतं, प्रायमरी टेक्स्चर, सेकंडरी टेक्स्चर काय असतं हे बघितलं. ओके. सो सगळ्या त्या 4 डेफिनेशन्समध्ये जर इम्पॉर्टंट कुठली असेल तर रफनेस म्हणून डेफिनेशन होती, ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्या पुढचं पॅरामीटर आपण बघणार आहोत, सरफेस रफनेस पॅरामीटर. ओके. सो दीज पॅरामीटर्स आर मॅथमॅटिकल आहेत असं म्हटलं तरी चालेल. त्याचं जस्ट आपल्याला डेफिनेशन आणि एक्सप्रेशन्स आहेत, छोटेसे फॉर्म्युलेज म्हणजे, आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम्स पण काही वेळेस विचारले जातात. ओके. सो आधी बेसिकली आपण फक्त बघूया की काय कुठले पॅरामीटर्स आहेत ते. तर फॉर एक्झाम्पल आता जसं मी सांगितलं होतं की एखादा आयडियल सरफेस असेल, म्हणजे हा आयडियल सरफेस आहे आणि ह्याच्यावरती हे डेव्हिएशन जर असेल तर ह्या डेव्हिएशनला आपण काय म्हणतो, इरेग्युलरिटी ऑर रफनेस. म्हणजेच ह्या सरफेसवरती, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा सरफेस आहे आणि ह्या सरफेसवरती मला इरेग्युलरिटी चेक करायची. त्याच्यासाठी मी काय केलं तर हा टोटल सरफेस कन्सिडर केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ही टोटल लेंथ कन्सिडर केली. ओके. जर मला अर्ध्या सरफेसवरती बघायचं आहे तर मी अर्धा हा पोर्शन पण सिलेक्ट करू शकते, डिपेंड्स ऑन मी. मग जर मी हा पोर्शन सिलेक्ट केला तर फॉर एक्झाम्पल ह्याच्यावरती इरेग्युलरिटी ज्या आहेत त्या आपण मायक्रॉन फॉर्ममध्ये इथं काढलेल्या आहेत. ठीक आहे. मग हा पिक्चर्स किंवा हे इमेज कुठे मिळणार तुम्हाला, तर आपल्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत की सरफेस मीटर असेल किंवा टॅली हॉब्सन्स असेल, टॅली सर्फ हॉब्सन, हे वेगवेगळ्या टॉमिल्सन सरफेस मीटर असेल, तर हे सरफेस मीटर्स आहेत, मशीन्स आहेत, ह्याच्यावरती तुम्हाला ही इरेग्युलरिटी फाउंड होऊ शकते. ओके. मग ही इरेग्युलरिटी आपल्याकडे असेल तर आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो. मग हा एक्स ऑर्डिनेट आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे. ठीक आहे. ही जी मेन लाईन आहे एक्सची, ह्यालाच आपण काय म्हणतो, मीन लाईन. ओके. इट इज कॉल्ड मीन. ही मीन लाईन आहे आणि हे नंबर ऑफ वाय ऑर्डिनेट मिळतील आपल्याला. ओके. मग आता ह्याच्यात आपण फर्स्ट जे बघणार आहोत ते आहे रफनेसची फर्स्ट RA व्हॅल्यू और अरिथमेटिक मीन. ओके. त्याच्या आधी आपण एक टर्म बघूया की ह्या पॉईंट्सला काय म्हणायचं. ठीक आहे. हा जो टॉप मोस्ट पॉईंट असतात वरच्या साईडला तर त्याला म्हणायचं पीक पॉईंट. ओके. पीक म्हणायचं. आणि जे बॉटमला असतात खालच्या साईडला त्याला म्हणायचं व्हॅली पॉईंट. म्हणजे हे पीक पॉईंट झाले, हे व्हॅली पॉईंट झाले. हे पीक अँड व्हॅली पॉईंटमध्ये काय होते, आपल्याला इरेग्युलरिटी मिळत असते. त्याच्यात ही जी आहे ह्यापासून इथंपर्यंत, दिस इज द मॅक्सिमम हाईट ऑफ इरेग्युलरिटी. ओके. जर मी ही एवढी हाईट कन्सिडर केली तर मी ह्या हाईटला काय म्हणू शकते, मॅक्सिमम हाईट ऑफ इरेग्युलरिटी. ह्या इरेग्युलरिटीमधील ही मॅक्सिमम हाईट आहे. ओके. सिमिलरली आपण अजून एक पॅरामीटर सांगू शकतो की इथून इथंपर्यंत ही जी कन्सिडरेबल लेंथ आहे तर ह्या लेंथला आपण काय म्हणतो, सॅम्पलिंग लेंथ. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की जॉबवरती जर मला हा जॉब आहे, ह्या जॉबवरचं मला इरेग्युलरिटी चेक करायची तर मी लेंथ घेताना फक्त एवढीच घेतली, म्हणजे हा जो ब्राऊन शेप आहे, कलर आहे त्या, तर ही काय झाली माझी सॅम्पलिंग लेंथ. ओके. किंवा अदरवाईज मी ह्याच्यावरचा रफनेस मला चेकआउट करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, तर हा रफनेस करायचा असेल तर ही झाली सॅम्पलिंग लेंथ. म्हणजे आपण कन्सिडर केलेली जी सॅम्पल ॲज अ सॅम्पल आपण घेतलेली लेंथ असते त्याला म्हणायचं सॅम्पलिंग लेंथ. ही पण डेफिनेशन मॅक्सिमम टाईम विचारली जाते, हे घ्या लक्षात. ओके. सो इट इज कॉल्ड एज सॅम्पलिंग लेंथ. आता नाव फर्स्ट पॅरामीटर RA. आपल्याला फर्स्ट पॅरामीटर बघायचं. आता वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, त्यातला हा फर्स्ट पॅरामीटर. 4 पॅरामीटर आहेत मेनली. फर्स्ट आहे RA. R मीन्स रफनेस अँड A मीन्स ॲव्हरेज. ओके. किंवा ह्याला काय म्हणतात, ॲरिथमेटिक मीन. ॲरिथमेटिक मीन और रफनेस ऑफ ॲव्हरेज. रफनेसचा ॲव्हरेज. आता जनरली आपण ॲव्हरेज कसा घेतो, ॲव्हरेज और मीन कसा काढतो, तर जेवढे काय आपल्याकडं व्हॅल्यूज आहेत त्याची ॲडिशन डिवायडेड बाय त्या किती नंबर ऑफ व्हॅल्यूज आहे त्याची ॲडिशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 10 व्हॅल्यूजचा ॲव्हरेज घ्यायचा आहे, तर मी 10 व्हॅल्यू माझ्याकडे असतील तर त्या 10 व्हॅल्यूची ॲडिशन करणार, डिवायडेड बाय 10 करणार. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आपल्याला आता इथं तेच करायचं आहे. ओके. मग आपल्याकडे कुठल्या गिवन व्हॅल्यूज असणार आहेत, तर आपल्याकडे वाय ऑर्डिनेट्स असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा आहे Y1, हा आहे Y2, Y3, असे नंबर ऑफ वाय ऑर्डिनेट्स आपल्याला मिळतील. तर हा जो असतो तो निगेटिव्ह असतो आणि हा जो असतो तो पॉझिटिव्ह असतो. ओके. हे आहे पॉझिटिव्ह, हे आहे निगेटिव्ह.
बरोबर. एक लाईनच्या बॉटम साईडला आपण काय कन्सिडर करत असतो, निगेटिव्ह कन्सिडर करत असतो. ओके. सो RA इज इक्वल टू, अरिथमेटिक मीन काढायचं असेल तर आपण काय करतो, सगळ्यांची ॲडिशन y1 प्लस y2 प्लस y3 प्लस अप टू yn, जेवढे आहेत नंबर ऑफ, डिवायडेड बाय n. दिस इज द ॲव्हरेज फॉर्म्युला किंवा ॲरिथमेटिक मीन फॉर्म्युला. हाच मी मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये शॉर्टकटमध्ये लिहू शकते. समेशन ऑफ i इज इक्वल टू 0 टू n डिवायडेड बाय n. ओके. म्हणजे ह्या फॉर्म्युलेला मी असं पण पुटअप करू शकते. ओके. समेशन सगळ्यांची केली, डिवायडेड बाय n केलं तर तुम्हाला RA व्हॅल्यू मिळते. ओके. दिस इज द फर्स्ट टर्म. नाउ नेक्स्ट टर्म इज RY. R मीन्स रफनेस अँड Y इज द Y ऑर्डिनेट. Y ऑर्डिनेटची हाईट, जी काय ऑर्डिनेट असणार आहे तो. म्हणजेच काय, थोडक्यात Y ऑर्डिनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलेलं आहे आपल्याकडं. हा Y ऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. ओके. मग RY म्हणजे मॅक्सिमम हाईट ऑफ इरेग्युलरिटी. ओके. रफनेसची मॅक्सिमम Y किती आहे, तर ही इथून इथंपर्यंत जी आहे, दिस इज द मॅक्सिमम हाईट ऑफ इरेग्युलरिटी. So it is called as a RY. This is the third term, sorry second term. Now third term आहे आपली, third term is RZ. त्याला 10 पॉईंट रफनेस मेथड किंवा 10 पॉईंट मेथड पण म्हणतात. तर त्याच्यासाठी आपण 10 पॉईंट कन्सिडर करत असतो, म्हणून आपण त्याला 10 पॉईंट मेथड पण म्हटली जाते. ओके. नाऊ जर RZ काढायचा असेल तर त्याच्यासाठी एक हीच डायग्रॅम आपल्याला मॉडिफाय करायची. आता मी मॉडिफाय करते ही डायग्रॅम. इथून मी ही लाईन स्ट्रेट केली. नाव आता ह्याच्यात आपण पॉईंट्स दाखवूया. ओके. सो ह्याच्यात आपण हाईट्सच्या पॉईंट्स दाखवूया. फॉर एक्झाम्पल आपल्याला व्हॅली पॉईंट आणि पीक पॉईंट आपल्याला दाखवायचे. ओके. सो दिस इज द H1 मॅक्सिमम हाईट. ओके. This is H1. Okay. This is H2. Then H3. This is H4 and H5. मी आता इथे 5च पॉईंट दाखवले. ओके. H5 झाले. आता सिमिलर हे 5 पॉईंट आपण कुठले दाखवले, पीक पॉईंट, म्हणजे जे हाईटला आहेत ते पीक पॉईंट झाले. आता व्हॅली पॉईंट जर घेतले तर व्हॅली पॉईंट कुठला आहे, हा माझा व्हॅली पॉईंट पहिला आहे. ओके. त्याला आपण H5 म्हणूया. 4 झाले ना आपले, सॉरी H5 झाले ना, तर H6 म्हणूया. ओके. सो इट इज H6. नंतर हा आहे पॉईंट H7. ओके. देन H8. अजून कुठे व्हॅली पॉईंट, इथे एक व्हॅली पॉईंट आहे H9 and H10. म्हणजे मी 10 पॉईंट घेतले म्हणून ह्याला 10 पॉईंट मेथड पण म्हटलं जातं. ओके. सो नाव वी कॅल्क्युलेट द फॉर्म्युला और डिराईव्ह द फॉर्म्युला. आता फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. ओके. मग आपल्याला ह्याचा मीन घ्यायचा आहे. किती पॉईंट्स आहेत आपल्याकडं, तर H1 H2 H3 H4 H5 आणि H6 पासून H10 पर्यंतचे व्हॅली पॉईंट आहेत आणि हे पीक पॉईंट आहेत. सो ह्याचा फॉर्म्युला काय आहे की व्हॅली पॉईंटचा ॲव्हरेज अँड पीक पॉईंटचा ॲव्हरेज ह्याचा डिफरन्स. मग आता दोन्हीचा डिफरन्स घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच आपण अगोदर पीक पॉईंट घेऊया. पीक पॉईंट कुठले आहेत आपले, H1 प्लस H2 प्लस H3 प्लस H4 प्लस H5 डिवायडेड बाय 5. ओके. हा त्याचा ॲव्हरेज झाला ना. हा कुठला ॲव्हरेज झाला, पीकचा, मायनस H6 प्लस H7 प्लस H8 H9 अँड H10 डिवायडेड बाय 5. हे पण 5च व्हॅल्यूज आहेत. ओके. म्हणून ह्याचा जर मी फॉर्म्युला तयार केला तर आपण असा फॉर्म्युला लिहू शकतो, H1 प्लस H2 प्लस H3 प्लस H4 प्लस H5 मायनस H6 H7 H8 H9 H10 डिवायडेड बाय, हा कॉमनली 5 मी काढू शकते. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, तर हा RZ व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. ओके. सो ते RZचा कॅल्क्युलेशन करून ते तुम्ही पॉईंट फाइंड आउट करू शकता. ओके. आता नाव नेक्स्ट पॉईंट आहे आपला फोर्थ किंवा लास्ट पॅरामीटर आहे RMS. RMS स्टँड्स फॉर
रूट मीन स्क्वेअर. ओके, रूट मीन स्क्वेअर पण त्याला म्हटलं जातं किंवा रूट मीन स्क्वेअर मेथड म्हटलं जातं. ओके, आता रूट मीन आणि स्क्वेअर बघा त्याच्या फॉर्म्युलामध्येच आहे किंवा ह्याला वाय ऑर्डिनेट वाय इज इक्वल टू पण म्हटलं जातं. रूट मीन, रूट हा रूट काढला तर रूटमध्ये मीन स्क्वेअर, स्क्वेअर म्हटले ना मीनचा स्क्वेअर. सो y1 स्क्वेअर, y2 स्क्वेअर, y3 स्क्वेअर अप टू yn स्क्वेअर डिवायडेड बाय n असणार. ओके, रूट मीन स्क्वेअर म्हणजे त्याला त्याच्या नावात जसं लिहिले त्याच्यानुसारच आपण वाय ऑर्डिनेटचा यूज करून काय केलं, त्याचा स्क्वेअरचा फॉर्म्युला जनरेट केला. सो सिम्पली मी असं पण लिहू शकते स्क्वेअरमध्ये समेशन ऑफ वाय आय इज इक्वल टू 1 टू n डिवायडेड बाय n, म्हणजे ह्या सगळ्याची समेशन फक्त शॉर्टकटमध्ये लिहिले जसं आपण इथे लिहिलं आय इज इक्वल टू 1 टू n. सो आपण इथं पण तसं लिहू शकतो. ओके, सो इट इज द रूट मीन स्क्वेअर. म्हणजेच हे टोटली काय आहे तुमचे सरफेस रफनेसचे पॅरामीटर आहेत. ह्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत अवेलेबल, आपल्याला प्रॉब्लेम्स विचारले जातात पेपरमध्ये बऱ्याच वेळेस. ह्याच्या व्हॅल्यूज दिले जातात डायरेक्ट तुम्हाला आणि त्याच्या व्हॅल्यूज दिल्यानंतर म्हणजे असं देतात की पीक अँड व्हॅली पॉईंट्स आर आणि ह्या पीक पॉईंट आहेत, हे व्हॅली पॉईंट्स आहेत आणि तुमचे कॅल्क्युलेशन्स करा. म्हणजे डायरेक्ट सांगितलं जातं की आर ए कॅल्क्युलेट करा, आर झेड कॅल्क्युलेट करा. म्हणजे हाईट पॉईंट जर दिले असतील तुमच्याकडं मीन पीक पॉईंट आणि व्हॅली पॉईंट तर त्याचं तुम्ही काय करणार आहे कॅल्क्युलेशन्स करू शकता. ओके, म्हणजे आर ए, आर झेड आणि आर एम एस मोस्ट ऑफ टाईम विचारलं जातं. 4 मार्क्ससाठी किंवा 6 मार्क्ससाठी ते विचारलं जाईल. ओके, थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट.